आरतीची तयारी झाली का? हो दादा, तेच बघून आले। सखूबाई येऊन थांबल्यात, त्यांना प्रसाद पाठवला का? नाही दादा। का नाही पाठवला? बाबा म्हणाले की ज्यांनी देणगी दिली नाहीये त्यांना महाप्रसाद द्यायचा नाही। कोणी बनवला हा नवीन नियम? नाही, बाबांना तसं वाटलं। काय वाटलं सुधाकर रावांना? प्रसादाचा व्यवहार होत नाही आनंद महाराजांच्या मठात, हे नव्याने सांगायला हवं का त्यांना? नाही दादा, म्हणजे ते मनातली भक्ती बघितली जाते इथे, खिशातला पैसा नाही। त्या गरीब बाईनी देणगी दिली नाही म्हणून तुम्ही तिला प्रसाद देणार नाही? मग यायचं कशाला भक्तांनी इथे देवाच्या दारात? बाजार मांडलेला नाही इथे भक्तीचा। बाबांचा काहीतरी गैरसमज झाला असेल ना? अहो कसला गैरसमज? मठाचं काम किती वर्ष बघतायत ते, इथले नियम त्यांना नव्याने सांगायला हवेत का? हे असे परस्पर निर्णय घेण्याआधी मला येऊन विचारण्याची तसदी घ्या पुढच्या वेळी, सांगा त्यांना। जयते शीघ्रं जातं सर्वं। नीता, तू अशी अचानक का भेटायला आलीस सांगितलं नाही मला? हो सांगते ना, एवढी घाई काय आहे? मी निघू का? नाही अगं, थांब ना, तुझ्या समोर बोलायला काहीच हरकत नाहीये। नाही अगं, मला अभ्यास आहे आणि उशीर होतोय। तुम्ही बोला ना, मी निघते। वासू, मला खरंच खूप टेन्शन आलंय। आपल्या साखरपुड्याचा मुहूर्त जवळ आलाय आणि जर का साखरपुडा झाला तर मग सगळंच कठीण आहे रे। हो कळतंय मला, पण मला आत्ता सुचत नाहीये काय करायचं। मी तुला एक खरं सांगू वासू, आपला बघण्याचा कार्यक्रम होता ना, जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तुला बघता क्षणी मला कळलं होतं की तुझं कोणावर तरी प्रेम आहे म्हणून। मला असं वाटलं की हा मुलगा कुठेतरी आपल्याला समजून घेईल, म्हणून मग मी तुला सांगितलं की माझं शिऱ्यावर प्रेम आहे। एवढ्या विश्वासाने मी तुला सांगितलं आणि तू सरळ घरच्यांना सांगून टाकलंस। वासू, तूच म्हणाला होतास ना की तुला तुझं खरं प्रेम मिळालं पाहिजे नीता। मला वाटलं तू माझी मदत करशील। नीता, हे बघ, मला मनापासून इच्छा आहे मदत करायची, पण आणि तू हे पण म्हणाला होतास तू आणि तुझे मित्र मिळून माझं लग्न लावाल। मग आता तू त्याबद्दल काहीच बोलत नाहीयेस। नाही, आता काहीतरी ठरवावं लागणार आहे। मग ठरव रे वासू, तुझ्याकडे बघून हिम्मत वाटायची मला, मग आता तू असं का ढिपाळलायस? नीता, एक काम कर, पळून जा तू शिऱ्याबरोबर। काय? तुला कळते का तू काय बोलतोस ते? हो, मला व्यवस्थित कळते मी काय बोलतोय। तुझं प्रेम आहे ना शिऱ्यावर, मग जा पळून। नाही 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 नाही, बाबांना धक्का बसेल मी अशी पळून गेले तर। का? तुझं आम्ही लग्न लावून दिलं असतं तर त्यांना नसता बसला का धक्का? अरे पण असं अचानक कुठेतरी गायब व्हायचं म्हणजे? करावं लागेल तुला नीता, तू पळून गेलीस ना तर सगळे प्रॉब्लेम सुटतील। आणि हे फक्त तुला तुझ्यासाठी नाही, माझ्यासाठी आणि उर्मीसाठी पण करावं लागेल। मग तू का नाही पळून जातेस? तू का नाही सांगत तुझ्या वडिलांना?